कोकणात प्रथमच घराघरातले बाप्पा होणार जगभरात व्हायरल। बाप्पांचे आशीर्वाद आणि कोकण वासियांचं भरभरून प्रेम यामुळे कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह या वर्षी घेऊन येत आहे कोकणात सर्वप्रथम ग्लोबल गणेशोत्सव स्पर्धा। मोस्ट व्हायरल बाप्पा आमच्या कोकण फेस्टिवल या फेसबुक पेजला भेट द्या। फक्त 100 रुपये भरून स्पर्धेत नोंदणी करा। आपल्या बाप्पांचं मोबाईलवर सुंदर शूटिंग करा। 2 मिनिटांचा हा व्हिडिओ अपलोड करा। त्यानंतर तो सर्वाधिक व्हायरल करा आणि जिंका लाखोंची बक्षिसं। पहिलं बक्षीस 11,111 रुपये आणि सन्मान चिन्ह। दुसरं बक्षीस 9,999 रुपये आणि सन्मान चिन्ह। तिसरं बक्षीस 7,777 रुपये आणि सन्मान चिन्ह। तसेच 1,111 रुपयांची उत्तेजनार्थ 10 रोख बक्षिसं। कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह प्रस्तुत मोस्ट व्हायरल बाप्पा। आता लाडक्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, त्यामुळे खरेदीसाठी लगबगही वाढली आहे। गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असताना दोडामार्ग बाजारपेठा गजबजल्यात। याचा आढावा घेतला आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी। कोकणचा गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि आपण पाहू शकतो बाजारपेठेत विविधरंगी गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झालेली आहे। आपण आता जे आहोत ते गणेशोत्सवासाठी लागणारे लाकडे जे चौरंग आहे, त्यानंतर पाट आहेत, आदाळे आहेत, माटवी आहे, अशा प्रकारची विविधांगी जी फर्निचर आहे आणि त्या फर्निचरांचं दुकान हे गावकर आहेत ओटवण्याचे। त्यांनी दोडामार्गमध्ये आई रोडला हे फर्निचरचं दुकान टाकलेलं आहे। साहेब काय सांगाल, गेली अनेक वर्षाचा गणेशोत्सव, 2 वर्ष कोरोना काळ होता आणि आता पुन्हा एकदा कुठेतरी आपल्याला एक चांगलं व्यासपीठ मिळतं, यावर्षी कसा प्रतिसाद आहे? जरा बरं आहे, 2 वर्षापेक्षा यंदा जरा बरं आहे कोरोना त्याच्यामुळे धंदा वगैरे तसं काय एकदम जास्त नाही, पण मी आहे। किती वर्ष तुम्ही या व्यवसायात आहात? झाली 8 वर्ष झाली। आणि आता तुमच्याकडे कोणकोणत्या वस्तू आहेत आणि गणेश भक्तांना सगळं आहे, फणसाचे आडाळे आहेत, फणसाचे पण हे आहेत, पाट आहेत, परत चौरंग आहेत, माटे आहेत, सगळं ह्या सगळं लाकडं सगळं आमच्याकडे मिळतं। आणि तुम्हाला ग्राहकांची जी जास्त पसंती येते ती कुठच्या ह्याच्यातनं? कारण दोडामार्ग तालुका आणि लगतचा गोवा राज्य, तर जास्त गोव्यातले लोक जास्त येतात, आमचे लोक आहेत पण कमी येतात लोक, पण कसं प्रत्येकाचं हे आहे ना बरोबर त्याच्यामुळे। आणि फर्निचरसाठी जास्तीत जास्त कोणत्या प्रकारचं लाकूड वापरलं? फणस आणि सागवान आणि शिवणीचं लाकूड वापरतात। नक्कीच। आणि ही जी कोकणची एक कला आहे लाकडी खेळणी, तर ती सुद्धा आपण ही आणलेली आहेत, तर तिच्याबद्दल काय सांगाल? ते आम्ही काय संपवलं, लोक इकडे येतात ना त्याच्यामुळे आम्ही ते आणतो, कशाला तिकडे त्या नंबर तिकडे जायला लागतं म्हणून ते आम्ही इकडे आणतो फळ, बरोबर। सगळी फळ म्हणजे तिकडे आणि परत त्यांना जायला नको आहे, सामान्य लोक न्यायला येतात ना याचं त्या। आपण पाहू शकतो ग्राहकांची ज्या पद्धतीने मागणी आहे त्या पद्धतीने पुरवठा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। हा जो चौरंग आहे तो साधारण एक 3,500-4,000 याची प्राईस आहे। आदाळासुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले। माटवीची साधारण काय किंमत आहे यावर्षी? 4,000 माटवी जी आहे ती सुद्धा 4,000 साधारण किंमत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे गणेशोत्सवात पाट, त्यानंतर हे टिपॉई अशा प्रकारची सुद्धा यांना मागणी असते। पाटाची सुद्धा हे जे प्लेन पाट आहेत ते 2,500च्या किमतीच्या आसपास आहेत। त्यानंतर डिझाईनचे जे पाट आहेत ते 3,000च्या आसपास। एकंदरीत आपण पाहिलं 2 वर्ष कोरोनात गेल्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे आणि त्याचंच सोनं करण्यासाठी व्यावसायिक मेहनत घेत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। आपण गणेशोत्सवाच्या तोंडावर अगदी दोडामार्ग बाजारपेठेच्या जी रेलचेल चाललेली आहे, गणेश भक्तांची खरेदीसाठी लगबग चाललेली आहे आणि कशा पद्धतीने जी इलेक्ट्रॉनिक दुकानं आहेत, त्यानंतर फर्निचर, वेगवेगळ्या बाजारपेठेतील बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण आढावा घेतो आहे। आता जे आपण आहोत ते विजय इलेक्ट्रिकलमध्ये आहोत आणि विजय इलेक्ट्रिकलमध्ये या ठिकाणी स्वतः व्यावसायिक आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने यंदा रिस्पॉन्स मिळतो? 2 वर्ष कोरोनात गेली, यावर्षी भाविक गणेशोत्सव मोठ्या अगदी धामधुमीत असं साजरा करण्याच्या तयारीत आहेत। रिस्पॉन्स आहे का? लगबग सुरू झाली आहे का? आणि यावर्षी काय वेगळं गणेश भक्तांसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे?
माझं नाव विनायक आहे. यावर्षी जशा प्रकारे तुम्ही बघितलंच असतील, भरपूर प्रकारच्या लायटिंग्स वगैरे आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी गिऱ्हाईक तसं होणार आहे. शेवटच्या 2 दिवसात बघू. आपण जर पाहिलं तर अजून 8 दिवस गणेशोत्सवाला आहेत. आत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी, जशा आपण या लायटिंग पाहिल्या की वेगवेगळ्या प्रकारच्या डेकोरेटिव्ह लायटिंग, त्यानंतर चांदणी वगैरे, अशा पद्धतीने वेगळं प्रोडक्ट यावर्षी आपण उपलब्ध केलं आहे. काय नेमकं जे भक्त येत आहेत आपल्या गणेशोत्सव बाप्पा वेगवेगळ्या पद्धतीने सजवण्यासाठी, त्यांची काय मागणी असते आणि आपल्याकडे काय काय व्हरायटी उपलब्ध आहेत? आमच्याकडे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉट्स लाईट आहेत. स्टार लाईट आणि बॉल लाईट नवीन आले आहेत आणि पार लाईट तुम्ही बघितलेच असतील. अजून जे माळा, 100 बल्बच्या माळा सिंगल कलर, मल्टी कलरमध्ये पण आहेत अवेलेबल. दरांमध्ये काही वाढ कमी अशा पद्धतीने यावर्षी काही बदल झालेला आहे का या सिरियल लाईटच्या? नाही, सेम आहेत. सेम आहे तसेच आहे. नक्कीच आपण पाहिलं दोडामार्ग बाजारपेठेतील जे मोठी दुकानं, त्यानंतर लोकांना एक लोकाभिमुख सेवा देणारी दुकानं, अशा पद्धतीने ज्या दुकानांकडे पाहिलं जातं ते विजय चव्हाण यांचे इलेक्ट्रॉनिक दुकान आहे आणि यामध्ये विविध प्रकारच्या व्हरायटीज, त्यानंतर डेकोरेशनच्या इलेक्ट्रॉनिक अनेक प्रकारच्या सिरियल्स या उपलब्ध आहेत. अजूनही जरी आपण म्हटलं गणेशोत्सव जवळ येऊन ठेपलेला असला तरी गणेश भक्तांची लगबग जी आहे ती अजून सुरू झालेली नाही. अगदी शेवटच्या टप्प्यात आपण पाहू शकतो. अलीकडच्या वर्षात अगदी 2-3 दिवसात येऊन मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या सगळ्या साहित्यांचा खरेदी करत असतात. मात्र गणेश भक्तांसाठी ज्या पद्धतीने आपला गणपती बाप्पा डेकोरेटिव्ह करायचं आहे तर त्या सगळ्या प्रकारची साधनं या ठिकाणी, त्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवाच्या बॉर्डरवर वसलेला दोडामार्ग तालुका आणि दोडामार्ग तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेतील गांधी चौकात आपण आहोत. गणेश चतुर्थी जो सगळ्यात मोठा कोकणातील सण आहे तो अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि आपण दोडामार्गची बाजारपेठ कशा पद्धतीने सज्ज झालेली याचा आढावा घेतो आहे. गणेशोत्सव जवळ येतो आहे त्यामुळे गणेश भक्तांची लगबगसुद्धा बाजारपेठेत खरेदीसाठी वाढणार आहे. या ठिकाणी गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण बाजारपेठेने फुललेल्याचं चित्र या ठिकाणी पाहू शकतो आपण. दोडामार्गचा हा गांधी चौक आणि माझ्या मागे या ठिकाणी गोवा रोडला जाणारा हा जो रस्ता आहे तो आपण पाहू शकतो. कशा पद्धतीने दुकानं सजलेली आहेत. गणेश मूर्ती सजावटीच्या गोष्टी असू दे, फटाके असू दे, त्यानंतर बेकरीवाले असू दे, स्वीट मार्ट, ह्या सगळ्या गोष्टी दोडामार्गच्या बाजारपेठेत या ठिकाणी उपलब्ध झाल्याचं आपण पाहू शकतो. गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे त्यामुळे जी लगबग आपण पाहण्यासाठी आवश्यक आहे त्या पद्धतीने लगबग या ठिकाणी वाढल्याची या ठिकाणी कुठेतरी पाहायला मिळते. त्यामुळे निश्चित दोडामार्गची बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजू लागली आहे, कारण गेली 2 वर्ष जी होती ती कोरोनाच्या संपूर्ण कार्यखंडात गेली होती. त्यामुळे ज्या पद्धतीने मोठ्या उत्साहात गणेश भक्त गणेशोत्सव साजरा करत होते तोच उत्सव आता 2 वर्षानंतर पुन्हा एकदा दिसणार आणि त्यासाठी व्यावसायिकसुद्धा आहेत ते सज्ज झालेले आहेत. त्यामुळे दोडामार्ग बाजारपेठेतील ही जी दुकानं आहेत, ही जी बाजारपेठ आहे ती कशा पद्धतीने सजवण्यात आलेली आहे हे आपण आपल्या दर्शकांना दाखवतो आहे. मी कॅमेरामॅनना इथे सांगतो की दोडामार्गची बाजारपेठेतील जी 4ही या ठिकाणी मुख्य गांधी चौकात वसलेली दुकाने आहेत ती जी सज्ज झालेली आहेत या ठिकाणी कॅमेरा निश्चित दाखवावीत. या ठिकाणी गोवा रोडला जी महत्त्वाची दुकानं आहेत, त्यानंतर आई रोडला जी दुकानं आहेत तीसुद्धा या ठिकाणी सज्ज झालेली दिसतात. फटाके असू दे ह्याच्यामध्ये, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जे गणेश दर्शनासाठी लागणाऱ्या विविध वस्तू आहेत त्या इथेसुद्धा उपलब्ध मोठ्या प्रमाणात झाल्याच्या दिसत आहेत. गांधी चौकात महत्त्वाचं हे शिरसाट यांचं दुकान आणि त्यांनी फटाक्यांची जी मांडणी असू दे, गणेश मूर्तीमध्ये घालणाऱ्या माळा असू दे, गणेश सजावटीच्या वस्तू असू दे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि वेगळ्या प्रकारे ही बाजारपेठ सजवण्यात आलेली आहे. अगदी पिंपळेश्वर मंदिराच्या खालीसुद्धा या ठिकाणी चांदेलकर यांचं दुकान आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात अगदी मोदक असू दे, त्यानंतर फोली असू दे सजावटीच्या आणि गणेश मूर्तींसाठी लागणाऱ्या ह्या माळा, अशा प्रकारे ही बाजारपेठ या ठिकाणी सजल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण या ठिकाणी पाहतो आहे की गणेश भक्तांसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत या वस्तू सगळ्या, अगदी याच्यामध्ये फटाकेसुद्धा उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज या ठिकाणी 2 वर्षानंतर कुठेतरी आल्याचं आपण पाहायला आपल्याला दिसतं. या ठिकाणी चांदेलकर यांचं हे दुकान. साहेब काय सांगाल, 2 वर्षानंतर कुठेतरी पुन्हा एकदा बाजारपेठ फुलल्याचं चित्र दिसतं आहे. 2 वर्ष कोरोनात गेली, यावर्षी पुन्हा एकदा आपल्यासाठी व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे, काय सांगाल?
थोडक्यात सांगायचं म्हणजे अजून तर बाजारपेठ सुरू झालेली नाही. आता 1-2 दिवसात सुरू होणार. 2 वर्ष करोनामुळे गेल्यामुळे भयंकर नुकसान सोसावं लागलं. यंदा तर आता बघूया कसं काय गणपती काय करतो ते. नक्कीच आपण म्हटलं ती खरी गोष्ट आहे की मंथ एंड आहे, त्यामुळे कुठेतरी त्याचासुद्धा फटका बाजारपेठेवर बसला हे चित्र म्हणायला हरकत नाही. आणि आता गणपतीला अवघा आठवडा राहिला आहे आणि अजूनही खरेदीसाठी गणेश भक्त आपल्यापर्यंत पोचत नाहीत. मात्र शेवटच्या आठवड्यात जर आपण पाहिलं तर गोमांतकीय जे आहेत, गोव्यातील लोक आहेत, ते आपल्याकडे बऱ्याच प्रकारे येतात. कशा पद्धतीने त्यांचा रिस्पॉन्स या ठिकाणी असतो? गोव्यातल्या लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. आणि कसं आता त्यांना इकडे ह्या आमच्या साईडला गोव्यापेक्षा आमच्या महाराष्ट्र साईडमध्ये जो दर आहे तो स्वस्त असल्याकारणानं गोव्यातील लोक जास्त इकडं आकर्षित होतं आमच्याकडे. नक्कीच फटाक्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज या ठिकाणी उपलब्ध आहेत. यावर्षी काय नवीन आहे? नवीन आता याच्यामध्ये फोटो फ्लॅश म्हणून आलेला आहे. त्यानंतर मग ते बटरफ्लाय आलेलं आहे, हेलिकॉप्टर आलेलं आहे. ड्रोन हेलिकॉप्टर हाही सुद्धा यावर्षी नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे नक्कीच अशा नवीन व्हरायटीज आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीज ज्या आहेत त्या यावर्षी गणेश भक्तांना पर्वणी ठरणार आहे. अगदी या संपूर्ण फटाके, त्यानंतर गणेश मूर्ती सजावटीच्या वस्तू आहेत, मोदक असू दे, ह्या सगळ्या गोष्टीच्या मोदकांची सुद्धा विविध प्रकार ही मांडणी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच पद्धतीने जे गणेश भक्त आहेत ते मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाजारपेठेत येतील आणि अजूनही व्यावसायिक या भक्तांच्या, ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचं चित्र या ठिकाणी प्रथमदर्शनी पाहायला मिळतं. बाजारपेठेत गवंडे यांचं जे उपहारगृह आहे ते प्रसिद्ध आहे. आणि नुसतं उपहारगृहच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्हरायटीज आहेत, ज्या नाश्त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, चिवडा असू दे, कारण गवंडे यांच्या हॉटेलमधील हा वैभव उपहारगृहातील चिवडा अतिशय स्पेशल असतो. यावर्षी त्यांनी स्वतःचे बनाना चिप्ससुद्धा एक प्रोडक्ट काढलेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिलेबी असू दे, त्यानंतर फेणी असू दे, चकली असू दे, अशा प्रकारचे वेगवेगळ्या ज्या नाश्त्याच्या गोष्टी आहेत, बेकरी आयटम आहेत, त्या सगळ्यात महत्त्वाच्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काजू, जो होममेडेड काजू आहे तो सुद्धा या ठिकाणी वैभव उपहारगृहातल्या ब्रँडमधून उपलब्ध होतो. आपण पाहू शकतो वेगवेगळ्या व्हरायटीज, कारण वैभव उपहारगृह हे बिया भाजीसाठी स्पेशल आहे आणि या ठिकाणी गोव्यातील लोक मोठ्या प्रमाणात खास करून भेट देत असतात आणि बिया भाजीवर या ठिकाणी ताव मारत असतात. चिवडा, फेणोरी, रवा लाडू, शेव, चकली, जिलेबी, शंकरपाळी, भक्कम पेढे, ह्या सगळ्या प्रकारच्या व्हरायटी ह्या या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आणि दोडामार्ग बाजारपेठेतील वैभव उपहारगृह हा ब्रँड आता फक्त दोडामार्गपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर लगतच्या संपूर्ण गोवा राज्यात आणि तळ कोकणातसुद्धा दोडामार्ग उपहारगृह हा एक ब्रँड सर्वदूर पोचलेला आहे. त्यामुळे दोडामार्गमध्ये येणारा प्रत्येक जो पर्यटक असू दे तो खास करून या वैभव उपहारगृहाला भेट देतो आणि ही जी खवय्यांची मेजवानी आहे ती पुरवण्याचं काम या ठिकाणी वैभव उपहार करतं. दोडामार्ग बाजारपेठेत आपण गणेशोत्सवाच्या लगबगीचा आणि इथल्या बाजारपेठेचा आढावा घेतो आहे. दोडामार्ग बाजारपेठेतील आई रोडवर असलेलं ओमकार हब फॅशन हे सुद्धा एक गणेश भक्तांसाठी, ग्राहकांसाठी जे गारमेंट्स खरेदी आहे, कपडे खरेदी आहे, त्यानंतर गणेशोत्सवाच्या सजावटी साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण माळा पाहू शकतो, पडदे पाहू शकतो, कर्टन्स पाहू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी या दालनामध्ये उपलब्ध आहेत. आपण थेट या दालनाला भेट देऊया. कशा पद्धतीने यावर्षी नवीन ज्या सजावटीच्या वस्तू आहेत त्या उपलब्ध आहेत. या ठिकाणी या शोरूमचे मालक मिनार मणेरकर आपल्या समवेत आहेत. साहेब नमस्कार. 2 वर्षानंतर बाजारपेठ फुलल्याचं चित्र पाहायला मिळतं. यावर्षी कसा रिस्पॉन्स आहे? काय आपल्याकडे नवीन व्हरायटीज उपलब्ध आहेत गणेश भक्तांसाठी? व्हरायटीज म्हणजे आमच्याकडे आम्ही स्पेशल साडीजमध्ये डील करतो. तसंच डोअर, विंडो, कर्टन्स, तसेच डेकोरेशनसाठी नवीन नवीन कर्टन्स आलेले आहेत. ते आता 2 वर्ष म्हणजे पूर्ण मार्केट थंड होतं. आता हळूहळू पिकअप घेते आहे मार्केट आणि बऱ्यापैकी घेतले आहे मार्केटने पिकअप. नक्कीच यावर्षी आपण कर्टन्स आणि वेगळ्या व्हरायटीज काय दाखवू शकता ज्या ग्राहकांना घरबसल्या पाहायला मिळतील, ग्राहक आपल्यापर्यंत येतील?
तर अशा प्रकारच्या नवीन व्हरायटीज जर आपण आमच्या ग्राहकांसाठी काही दाखवल्या तर बरं. ह्या प्रकारचे असे डोअर विंडो कर्टन ठेवलेले आहेत आणि तसेच डेकोरेशनसाठी आणि काय काय ठेवलेलं आहे. नक्कीच सजावटीच्या ज्या या झालर आहेत, त्यानंतर गणेश सजावटी मागचे पडदे आहेत. परत असे हे बॅकग्राऊंडसाठी जे गणपतीला लागतात ते आम्ही असे उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे असे बऱ्यापैकी चांगली व्हरायटीज आमच्याकडे मिळेल तुम्हाला. ओके. काय साधारण किमतीपासून अशा साधारण हे तुम्हाला 300 ते 350 पासून स्टार्ट होऊन 1000पर्यंत चांगल्यात चांगली व्हरायटी मिळू शकेल आमच्याकडे. नक्कीच. साडीमध्ये काय अशी स्पेशालिटी आहे पडद्यामध्ये ते जर दाखवलं? साडीमध्ये आमच्याकडे कमीत कमी 90 रुपयापासून साडी स्टार्ट आहे. बरोबर. अशा प्रकारे आम्ही कमीत कमी 90 रुपयापासून साडी स्टार्ट ठेवली आहे. ते आमच्याकडे 10,000 20,000पर्यंत साडी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. निश्चित अगदी सर्वसामान्य ग्राहकापासून एकदम ज्या स्टँडर्ड ग्राहक आहेत या सगळ्या लोकांचा विचार करून आपण सगळ्या प्रकारचं सुसज्ज असं दालन या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध केलं आहे. एखादी खास साडी, एखादं खास अशी जी गोष्ट आहे ती आपण ग्राहकांसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे ते दाखवू शकता का? इकडे आम्ही स्पेशल असे लग्नासाठी हे केलेलं आहे. लग्न याच्यासाठी आणि त्यांच्यासाठी आम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे या साईडला आम्ही शालूपासून सुरुवात करतो. शालू वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला शालू पाहायला मिळतील इकडे. तसेच असे लग्न सराईला देण्याघेण्यासाठी अशा वेगवेगळ्या अशा साड्या तुम्हाला उपलब्ध आहेत आमच्याकडे. तसेच असे झुला कंपनी, चरखा कंपनी सारख्या अशा ब्रँडेड कंपनीच्या असं तुम्हाला साड्या मिळू शकतील आमच्याकडे अशा. तसंच डेली वेअर साडी, सॉफ्ट साडी, सिल्क साडी सगळ्या प्रकारच्या अशा वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला म्हणजे एकदम डिस्काउंटेड रेटमध्ये असे तुम्हाला मिळू शकतील. साधारण या व्हरायटीजमध्ये काय दरामध्ये साड्या होतात उपलब्ध? साधारण ह्यामध्ये आता अशामध्ये घेतले ना जुलामध्ये ह्या तुम्हाला आता 900 1000पासून असे चांगले व्हरायटीज मिळू शकतात. किंवा असे हे जुला कंपनीचे पैठणी बॉर्डरमध्ये. यावर्षी मार्केटमध्ये असं काय नवीन उपलब्ध आहे जे ग्राहकांना खूप असं पसंतीस पडलेलं आहे? आता एकदम म्हणजे सॉफ्ट सिल्क भरपूर पसंत आहे आता. त्यामुळे आम्ही ते सॉफ्ट सिल्कमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे एकदम पेशवाई सॉफ्ट सिल्कमध्ये असं एकदम हे सॉफ्टमध्ये येते. सॉफ्ट व्हरायटी तसंच नऊवारी मिळू शकते आमच्याकडे. नऊवारीमध्ये शालू हे मिळू शकतं. हे म्हणजे नवरी मुलींसाठी असे नऊवारी शालूमध्ये असे नऊवारी शालू असे नऊवारीमध्ये रेडीमेड हे पण आहे उपलब्ध. जी सत्यनारायण पूजेसाठी सवळ वापरतात, जी धोतर वापरतात, अशा प्रकारे सुद्धा वेगवेगळे व्हरायटीज आपल्याकडे. हां, रेडीमेड सोवळेपासून सगळं आमच्याकडे अवेलेबल आहे. रेडीमेड सोवळे, रेडीमेड नऊवारी सगळे अवेलेबल. रेडीमेड नऊवारी ओके. रेडीमेड नऊवारी एक नऊवारी तुम्हाला. ह्यानी झटपट तयार होऊ शकते कोणतरी अशामध्ये. म्हणजे कोणाचे एक्सपर्ट पाहिजे अशी नेसवायला अशी काही गरज नाही. हे डायरेक्ट अशी पॅन्ट टाईप घातली की कोणी तयार होऊ शकते. ज्या पद्धतीने रेडीमेड धोतर आली त्या पद्धतीने आता पुढचं रेडीमेड साडी सुद्धा. काय साधारण रेटमध्ये? साधारण हे आमच्याकडे तुम्हाला भरलेल्या पदरमध्ये साधारण 1750 ते 1800मध्ये अवेलेबल होऊ शकते. नक्कीच हे होते मीनार मणेरीकर. आणि कशा पद्धतीने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांसाठी, ग्राहकांसाठी हे जे दालन आहे, गारमेंट्सचं दालन आहे, ते सुसज्ज असल्याचं चित्र आपण पाहिलेलं आहे. निश्चित संपूर्ण हे दालन ग्राहकांच्यासुद्धा पसंतीस पडते आणि ग्राहकसुद्धा थेट खरेदीसाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे.
मिनारजी, आपण कशा पद्धतीने आवाहन कराल, कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? कारण 2 वर्षानंतर पुन्हा एकदा कुठेतरी बाजारपेठ फुलते, ग्राहकांचा उत्साह वाढतोय, काय शुभेच्छा द्या? नक्कीच 2 वर्ष सगळेच लोक कंटाळलेले होते, त्यामुळे आता ह्या वेळेला तरी गणेश सगळ्यांना आशीर्वाद या रूपात चांगली गणेश चतुर्थी देईल ही आशा व्यक्त करतो आणि नक्कीच होईल तसं. धन्यवाद. नक्कीच हे होते मिनारजी आणि अतिशय सुंदररित्या यावेळीचा गणेश उत्सव आहे तो साजरा होण्यासाठी जे दुकानदार व्यावसायिक आहेत, त्यानंतर बाजारपेठेतील व्यावसायिक आहेत आणि गणेश भक्तसुद्धा आहेत. तर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा सगळा जो एकंदरीत थाट आहे तो या ठिकाणी सज्ज झालेला आहे. स्वतः मंदारजीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण त्याचे थेट संवाद साधूया. मंदारजी, 2 वर्षाचा सगळा आढावा आपण पाहिलेलाच आहे आणि आत्ता यावर्षी कुठेतरी आपल्याला एक चांगली संधी निर्माण झाली. काय सांगाल, कसा रिस्पॉन्स आहे? तरी 2 वर्षापेक्षा आता ह्यावेळी जरा गर्दी पण चांगल्यापैकी दिसते आणि बाहेर मार्केटमध्ये सुद्धा कळतं आहे की ट्रॅफिक जाम होतं आहे, त्यामुळे की 2 वर्षापेक्षा तरी ह्या वर्षी परिस्थिती सुधारलेली दिसते. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की ह्यावेळी बिझनेस पण चांगला होईल आणि अशी प्रार्थनाही करतो गणपती बाप्पाकडे की सगळ्यांना सुखशांती, व्यवस्थित तब्येत चांगली आणि सगळ्यांना व्यवसाय, भरपूर पैसा मिळू दे आणि हीच प्रार्थना करतो मी गणपती बाप्पाकडे. नक्कीच आपल्या संपूर्ण दालनाचा आपण आढावा घेतला तर गणेश भक्तांसाठी काय हटके आपण या गणेशोत्सवात देणार आहात? काय स्कीम वगैरे आपण क्रिएट केलेले आहे का? त्यानंतर आपल्याकडे खास अशा प्रकारच्या काही व्हरायटी साडीमध्ये असू दे, गारमेंटमध्ये असू दे, गणेश सजावटीच्या गोष्टीमध्ये असू दे, काय सांगा? आम्ही पूर्ण डेकोरेशनचे सध्या वेगवेगळे नवीन पडदे वगैरे सगळे आणलेले आहेत. जो म्हणजे फ्रेश एकदम माल असतो किंवा जो नवीन लॉन्च होतो तो आमच्याकडे पहिल्यांदा येतो सगळ्यात. आणि आमची जी फिक्स गिराईक आहेत, म्हणजे जी बरीच वर्षापासून जे आमच्या दुकानाशिवाय कुठे जात नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल रेटच ठेवलेले असतात यावेळी. त्यामुळे पुन्हा गिराईक कधी कुठे मागे जात नाही, ही आमची खासियत आहे. नक्कीच सेवाभावी वृत्ती आणि नवनवीन प्रकारच्या व्हरायटीज देण्याची जी खासियत आहे ती ओमकार हबशी आहे आणि मंदार मणेरकर यांनीसुद्धा याबाबत आता आपल्याशी संवाद साधलेला आहे. यावर्षीचा गणेशोत्सव निश्चितच व्यावसायिक आणि गणेश भक्तांसाठी एक पर्वणी ठरेल यात शंका नाही. गणेशोत्सवाच्या लगबगीमध्ये खऱ्या अर्थाने गणेश सजावटीमध्ये एक विलक्षण असं रंगत आणते ती इलेक्ट्रॉनिक झगमगाट आणि या इलेक्ट्रॉनिक झगमगाटासाठी विविध प्रकारचं आपण पाहू शकतो कशा प्रकारे या रंगीबेरंगी सिरियल आहेत, त्यानंतर फोकस आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि वैभव इलेक्ट्रिकल यांच्या या डांगे यांच्या या आपण शॉपमध्ये आहोत. वैभवजी, यावर्षीच्या गणेशोत्सवाची खासियत जी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सिरियल्स आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत. काय हटके अशा प्रकारचे सिरियल्स आलेले आहेत आणि गणेश भक्तांचा कसा रिस्पॉन्स मिळतो? आहेत अजून तसा ते गणेश भक्तांचा म्हटलं तर ते प्रोत्साहन भेटत नाही आहे, तसं म्हणायला पाहिजे तसं. आणि ह्यावर्षी तसे आयटम नवीन नवीन आलेले आहेत. काय वेगळा असा प्रकार आहे जो जास्त मागणी मार्केटमध्ये? आता सध्या मागणी कशी आहे, राईस बॉलला हे आता नवीन आलेले आयटम आहे. ह्या नवीन म्हणजे वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही असं आहे. किती किमतीचे हे? म्हणजे कमी किमतीमध्ये बजेट म्हणजे सामान्य नागरिकांना परवडणारे असे आहेत, 350 रुपये असे. तर हे होते तानाजी डांगे आणि त्यांनी कशा पद्धतीने यावर्षी वेगवेगळ्या सिरियल्स, अगदी आपण पाहू शकतो गणपतीच्या साकारलेल्या या रंगीबेरंगी सिरियल्स आहेत आणि हा वेगळा प्रकार यावर्षी आपण पाहायला मिळतो. जे पारंपरिक सिरियल्स अशा प्रकारचे होते त्याला एक वेगळा प्रकारसुद्धा मिळालेला आहे. यावर्षी कंपनीच्या वस्तू आलेल्या आहेत सिरियलमध्ये, कंपनीच्या म्हणजे ओरिएंट कंपनीसारख्या सिरियली आलेल्या आहेत. नक्की आपण पाहिलं की यापूर्वी चायना आयटम येत होता, मात्र यावर्षी डांगे सांगतायत की ओरिएंट जी आपली इथली कंपनी आहे त्या कंपनीच्या सिरियल म्हणजे चांगल्या दर्जाच्या सिरियल गणेश भक्तांसाठी मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या आहे.
दोडामार्ग बाजारपेठेतील पार्वती टेक्सटाईल्स हा एक वेगळा ब्रँड बनलेला आहे आणि या टेक्सटाईल्सचे मालक सुदेश मळिक आपल्या समवेत आहेत. सुदेशजी, 2 वर्षानंतर पुन्हा एकदा बाजारपेठ आहे, गजबजलेली दिसते आणि गणेशोत्सव अगदी जवळ आला आहे आणि गणेशोत्सवासाठी भक्तांप्रमाणे आपण सुद्धा व्यावसायिक म्हणून सज्ज झालेले आहेत. वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत, झालर असतील, पडदे असतील, हे सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी उपलब्ध केल्यात. काय सांगाल, काय व्हरायटीज आपल्याकडे? सांगायचं म्हणजे 2 वर्षानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आता जोराने आम्ही सगळं म्हणजे ग्राहकांसाठी एकदम तयारी केलेली आहे. पडदे म्हणा किंवा झालरी म्हणा किंवा साड्या म्हणा, सगळं मॅक्सिम सगळं एकदम तयारीत चाललेलं आहे. कसा प्रतिसाद मिळतो आणि आपण पाहू शकतो का कशा प्रकारच्या व्हरायटीज वेगवेगळ्या यावर्षी मार्केटमध्ये हो, आल्या? यंदा तर नवीन व्हरायटीज आणलेल्या आहेत. तर फक्त आम्ही गिरायकांची वाट बघतोय. इथे नवीन सगळं व्हरायटी दिसत आहेत. साड्या, हे ते पडदे सगळे नवीन आलेले आहेत. हा जो प्रकार आहे पडद्यांचा नवीनच आपण पाहतोय, साधारण काय किंमत त्याची आहे? हे 400-500 पासून सुरू आहेत. आणि वेगळा अशा प्रकारचा प्रकार आपल्याला काय पाहायला मिळेल? हे बघा, हे नवीन गुलाब, हे ते नवीन प्रकार आलेले आहेत. हे नवीन आले, हे सगळं नवीन प्रकारचे आलेले आहेत. सगळं गुलाब, ह्याला मागणी तर भरपूरच आहे. किती फुटापासूनचा आपल्याकडे मोठा असा पडदा उपलब्ध? मोठं म्हणजे 10 बाय 10चा पण मिळू शकतो. आता हे 10 मीटर, 20 मीटर, 30 मीटर पण मिळू शकतं. बाकी साडीमध्ये वेगळा प्रकार असा? साडीमध्ये कॉटन साड्या, वाईल्ड साडी म्हणा, सिल्क म्हणणे, सगळं व्हरायटीज आम्ही ठेवलेल्या आहेत. आणि चालू आहे सध्या मोठ्या प्रमाणात. नक्की गेल्या 2 वर्षानंतर कुठेतरी चित्र बदलल्याचं चित्र दिसतंय. यंदा त्याचं चित्र बदललं होतं. एकदम जोमाने आम्ही उभं राहिलेलो आहे, व्यापारी वर्ग. नक्कीच हे होते सुदेशजी. 2 वर्षाच्या थोड्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा वेगळ्या जोमाने या ठिकाणी व्यावसायिकसुद्धा ग्राहकांना सेवा देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. दोडामार्ग बाजारपेठेत खऱ्या अर्थाने जर इलेक्ट्रॉनिक दालन आणि इलेक्ट्रिकल शोरूम या सगळ्याचा ब्रँड निर्माण केला आहे, तो पेडणेकर इलेक्ट्रिकने एक विश्वासार्हता निर्माण केलेली आहे ग्राहकांमध्ये. त्याचमुळे दोडामार्ग तालुक्यातील अगदी तळागाळातील जो ग्राहक आहे तो या दुकानाला, या शोरूमला नेहमी भेट देत असतो. आणि या दुकानाचे मालक पेडणेकर, देवीदास पेडणेकर साहेब आमच्या समवेत आहेत. आपण थेट त्यांचे संवाद साधूया. साहेब, 2 वर्षाच्या ब्रेकनंतर एक चांगला गणेशोत्सवाचा माहोल निर्माण झालेला आहे. आपणही त्यासाठी सज्ज झालेले आहेत. विविधांगी प्रकारच्या ज्या सिरियल आहेत, लाईट आहेत, फोकस आहेत, अशा प्रकारच्या गोष्टी आपण यावर्षी भक्तांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. काय सांगाल, यावर्षी काय खासियत आहे वेगवेगळ्या प्रकारचं जे गणेश सजावटीला खऱ्या अर्थाने लोकांची मागणी असते अशा प्रकारचं साहित्य? ह्या वर्षी बघायला गेलं तर चांगला प्रोत्साहन आहे. लोक चांगले सांगतात. म्हणजे असे आम्ही जास्त करून सिरियल असं काहीतरी नव्या मॉडेल लोकांना पाहिजे तसे आणून ठेवलेले आहेत. दरवर्षी एक पॅटर्न होता की एक लेंथ सिरियल आणि रेग्युलर झगमगाटी सिरियल, पण यावर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सिरियल नाही, यावर्षी चांगले आले आहेत, वॉटरप्रूफ आले आहेत. म्हणजे कसे पावसात भिजून लोकांची लोकांना नुकसान होत होते. यावर्षी नाही होणार, कारण का चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत. चांदणी सिरियलसुद्धा याच्यामध्ये आहेत, चांदणी आहेत, दुसरे आहेत. पण आमच्या हिशोबाप्रमाणे हा घेतला तर चांगला आहे. म्हणजे लोकांना स्वस्त आहेत, रेट पण तर चांगला आहे त्यांचा. आणि मेन म्हणजे पावसात भिजला खरं म्हणजे 4-5 वर्ष वापरू शकतात. काय रेट साधारण ह्या साधारण ह्या आता बघितलं तर एक 400 रुपये आहेत. रेग्युलर आम्ही 300-350 विकत होतो, पण हे 50 रुपये जास्त असले तरी 5 वर्ष वापरू शकतात. टिकाऊ असे आहेत. त्याचबरोबर आता गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्ती जो आहे ते आपलं घर सजवण्यासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारचं प्रयत्न करत असतो आणि तशा प्रकारचं सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. अशा कुठच्या गोष्टी अगदी होलसेल दरामध्ये? आता घरामध्ये लोक आता POP करतात, चांगल्यापैकी लाईट वापरतात. वर खाली लाईट म्हणजे असे वेगवेगळ्या तऱ्हेच्या लाईट्स असतात. रोप लाईट आहेत, सिलिंग लाईट आहेत, ते आम्ही सगळे ठेवतो. म्हणजे लोकांना चांगल्या दरामध्ये, स्वस्त आणि टिकाऊ आणि वॉरंटीमध्ये. नक्कीच, कारण एक विश्वास तुम्ही निर्माण केलात ग्राहकात. त्याचमुळे दोडामार्ग आणि लगतचं गोवा राज्यातले बरेच जे ग्राहक आहेत ते आपल्याकडे येत असतात. काय नेमकी खासियत आहे? म्हणजे आम्ही जास्त करून ओरिजिनलच ठेवतो जास्त. म्हणजे कशा ब्रँडेड कंपनी, फिलिप्स म्हणा आणि कोणा म्हणजे जास्त चांगल्या दर्जा, म्हणजे लोकांना पण चांगला माल मिळाला पाहिजे त्या हिशोबात बघतो आम्ही. नक्कीच, जे रेग्युलर घरात सुद्धा यूज होणाऱ्या गोष्टी आहेत, अगदी मिक्सरपासून ते फॅनपर्यंत, वॉटर हीटरपर्यंत, अशा कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडे? आता म्हटलं ओरियंट कंपनी म्हणा, उषा कंपनी, बजाज, फिलिप्स, हे चांगले दर्जेदार ब्रँडेड वस्तू आम्ही ठेवतो. पंप ठेवले तर आम्ही किर्लोस्कर आहेत, क्रॉम्प्टन आहेत, CRI म्हणून ब्रँड आहे. म्हणजे लोकांना लाडा लक्ष्मी कंपनीचा आहे, हे ब्रँड आम्ही ठेवतो. जास्त करून ब्रँडेड ठेवतो.
गेली अनेक वर्ष या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आणि इलेक्ट्रिकल गोष्टीमध्ये एक विश्वासार्थ आणि एक विश्वासाचं दृढ नातं पेडणेकर यांनी ग्राहकांमध्ये निर्माण केलेलं आहे आणि त्याचंच बेनिफिट आज त्यांना मिळतं आहे. आणि आत्ता ते गणेश उत्सवासाठी सुद्धा सज्ज झालेलं आहे. वेगळ्या प्रकारे या ठिकाणी जे दुकान आहे ते सजवण्यात आलेलं आहे आणि ग्राहकांसाठी एक जास्तीत जास्त दीर्घकाळ टिकणाऱ्या अशा प्रकारचं साहित्यसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलं. सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे ज्या कंपन्या आहेत त्या दर्जेदार कंपन्यांचा ब्रँडेड वस्तू या ठिकाणी मिळते. घरगुती जे इलेक्ट्रिक साहित्य आहे ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी हे पर्वणी असेल. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.